म्हणजे मला उदाहरण सांगावंसं वाटेल, आता जो जळगाव जिल्हा पोलीस दलामध्ये कासिफ खान हा पहिला आलेला आहे पठाण. तर कासिफ खान पठाण याला हिंदी आणि त्याची उर्दू भाषा घरी मातृभाषा आहे. 10वी पर्यंत CBSE बोर्डला शिकलात. त्याचं आणि मराठीचं काडी मात्राचा संबंध नाही. पण 25 प्रश्न जळगाव पोलीसला आल्यावर त्याच्यात 23 प्रश्न येतात. त्याची पूर्ण क्रेडिट दर्जी फाउंडेशनचं आहे. ते तुम्ही त्या व्हिडिओला कासिफने मान्यही केलं. आणि विद्यार्थ्याला सत्कार सोहळ्याला जावं लागतं. बऱ्याच ठिकाणी आता हे प्रकार सुरू झाले की सत्कार सोहळे होतात आणि त्यांचं कौतुकही करावं, त्याबद्दल माझं मत वेगळं नाही आहे. पण जे नवीन मुलं असतात त्यांना एक मोठी अडचण निर्माण होते की मी कुठं मार्गदर्शन घ्यावं, काय करावं, कशा पद्धतीने जावं. तर मला एकच साधं उदाहरण सांगायचं की जर ज्याचं मीडियम मराठीचं त्याचा काडी मात्र संबंध नाही, घरची मातृभाषा नाही, ज्याचा CBSE बोर्ड आहे, जो जळगाव जिल्ह्यात पहिला टॉपर आलाय, त्याला 25 पैकी 23 पाडण्याची भूमिका ही दर्जी फाउंडेशनने उचलली आहे. तेव्हा तो टॉपर आलात. आजकाल काय झालं की ठीक आहे, बेरोजगार असतात, त्यांना रोजगारासाठी संधी चालवण्यासाठी काही अकॅडमी ओपन झाल्या असतील, त्याबद्दलही माझं मत नाही. पण त्या अकॅडमीचा दुरुपयोग विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी होणे एवढंच माझी भूमिका प्रामुख्याने मांडतो. जे चांगले कामं करतात त्यांचं कौतुक करावंच वाटेल, जे संचालक चांगली आहेत त्यांचंही कौतुक करावंसं वाटेल. पण नुसतं गुलाल टाकून दिशाभूल करणाऱ्या संचालकांनाही थोडंसं पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी योग्य निर्णय घेऊनच तिथं प्रवेश घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये हे प्रकार खूप चालले आहेत. मी हे म्हणणार नाही की ह्याच अकॅडमीला प्रवेश घ्या किंवा माझ्याला घ्या किंवा फाउंडेशनला घ्या किंवा इकडं घ्या, असं कधीही म्हणणार नाही. योग्य मार्गदर्शन देणारी, अनुभवी, योग्य प्राध्यापक असलेली, योग्य प्रशिक्षक असलेले, हे सगळं बघून तुम्ही निर्णय घ्या. करिअरचा प्रश्न आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की टीम चांगली असली पाहिजे, मार्गदर्शकाची टीम चांगली असायला पाहिजे, त्या संस्थेचा प्रदीर्घ अनुभव असायला पाहिजे. असा विचार नवख्या मुलांनी जर केला तर तुमचे 1-2 वर्ष तुमच्या आईवडिलांचे कष्टाचे पैसे वाया जात नाही. नाही तर आजकाल काय इंस्टावर बरेच व्हिडिओ पडत आहेत, गुलालाची व्हिडिओ पडत आहेत, सत्काराचे व्हिडिओ पडत आहेत, मुलांचा आनंद होतोय. ते गुलाल सत्कार तुमच्यावर कसा पडेल, पण त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शकाची साथ असायला पाहिजे. आणि पेपर हा सध्या MPSC पॅटर्न प्रमाणे येतो, कारण जेही पेपर सेटर असतील तेही MPSC किंवा UPSCच्या परीक्षा पास झालेल्या आहेत आणि त्यांची मानसिकता पोलीस भरतीचा जरी पेपर असला तरी ॲप्लिकेशन स्पर्धा वाढल्यामुळं त्या स्पर्धेमध्ये असलेल्या टक्केवारी, वाढीव टक्केवारी, तिला जर थोडंसं कमी करायचं असेल आणि जागा असता 171 175 साधारणतः 10,000 20,000 मुलं एका भरतीला येत असतील तर त्या 20,000तून 10,000 मुलांमधून त्यांना फक्त 171 विद्यार्थी निवडायचे आहेत. तर पेपरचं काठिण्य असतं, म्हणून 100 मार्क हे लिडिंग मार्क आहेत. आता ते बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे बेसिक लागतं, पण तो काळ राहिलेला नाही आहे. म्हणून मला एवढं सांगायचं आहे की आता सक्सेस होण्यासाठी तुम्हाला पॅटर्न चेंज करावा लागेल. आणि पॅटर्न चेंज करण्यासाठी जे चांगले अनुभवी शिक्षक आहेत, अनुभवी इन्स्टिट्यूट आहेत, जिथे UPSC MPSC लेवलचं मार्गदर्शन होतं, त्या ठिकाणी जर पोलीस भरती आणि सरळ सेवेचं मार्गदर्शन घेतलं आणि ग्राउंडला तर 45 वगैरे हे मार्क पडतातच मुलांना, ते काही नाही, ते तर ट्रेनिंग सेंटरमध्ये होतातच आहे. पण 45 पडून 90+ जर पडले तर कुठंतरी तुम्हाला सक्षमता येईल. नुसतं गुलाल आहे, त्याचा आता त्याचे फॉलोअर्स वाढले, त्याचे व्ह्यूज वाढले, मग तो चांगला असेल, हे असेल, याचं तुम्ही मूल्यांकन करण्यापेक्षा प्रत्यक्ष त्या संचालकांना भेटून तरच योग्य आहे का अयोग्य हा निर्णय घेऊन तुम्ही घ्यायला पाहिजे. आज सर्वांसाठी व्हिडिओ मी टाकतो आहे, कारण मला पालक बोललेत, काही पालकांचा आग्रह होता, दर्जी सर एक व्हिडिओ बनवा, कारण काहीतरी असं मिसस्प्रेडिंग होतं, तिथं मार्गदर्शन नसतं आणि काहीतरी रिझल्ट लागले की 8-10 मुलं गोळा करतात, त्यांना काहीतरी पहिले आले, दुसरे आले, तिसरे आले म्हणून त्यांना बक्षिसं द्यायचं, गोळा करायचं आणि मग तेच मुलांना दाखवायचं. ही जी परंपरा काही ठिकाणी चालली ते चुकीचे आहे. योग्य ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन घ्यावंच लागेल, त्याचं माझं दुमत नाही आहे, सेल्फ स्टडीने होणार नाही आहे. पण योग्य इन्स्टिट्यूट, योग्य मार्गदर्शकाची साथ असेल तर योग्य निकाल लागेल. तर चला, योग्य दिशा देण्यासाठी दर्जी फाउंडेशन तुमच्यासोबत आहे. 10वी-12वी तुमचं दिलेली असाल किंवा पास झालेलं असाल, तुम्हाला कुठंतरी स्टेबिलिटी हवी असेल, अधिकारी पदाची असेल, UPSC परीक्षा थ्रू असेल, MPSC परीक्षा थ्रू असेल किंवा पोलीस भरती किंवा इतर परीक्षा थ्रू असेल, तर नक्की तुम्ही दर्जी फाउंडेशनला एकदा भेट द्या.
मी तर म्हणेन तुम्ही सगळ्यांकडे जाऊन एकदा तरी अवश्य भेट द्या. योग्य निर्णय, योग्य साथ, योग्य मार्गदर्शन आणि अचूक करिअर देणारं एक इन्स्टिट्यूट म्हणजे दर्जी फाउंडेशन आहे. तर चला आता आपण या चळवळीत सहभागी होऊया. धन्यवाद. थँक्यू.